नमस्कार मित्रांनो, CMS मनीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत CMS मनीच्या पोर्टलविषयी संपूर्ण माहिती. CMS मनी यामध्ये आपण संपूर्ण बँकिंग सर्व्हिसेस आपल्या ग्राहकांना देऊ शकतो. AEPS आहे, मनी ट्रान्सफर आहे, रिचार्ज आहे, बिल पेमेंट, आधार पे, बँक अकाउंट ओपनिंगची सुविधा आहे, डिपॉझिट मनी, वॉलेट सेटलमेंट, पॅन कार्ड, कॅश कलेक्शन, LIC, इन्शुरन्स, OTT सबस्क्रिप्शन, गिफ्ट कार्ड, सेल अर्न, DTH कनेक्शन, IRCTC, बस, डिजिगोल्ड, क्रेडिट कार्ड, आयुष्मान भारत अँड बँक CSP. या सर्व सुविधा आपण आपल्या एकाच वॉलेटमधून आपल्या ग्राहकांना देऊ शकतो. याची खास विशेषता म्हणजे अँग्युलर 7 टेक्नॉलॉजीने हे पोर्टल तयार केलेले आहे. ॲडव्हान्स रिपोर्टिंग सिस्टम तुम्हाला याच्यामध्ये मिळते. प्रत्येक सर्व्हिस वाईज रिपोर्ट तुम्हाला मिळतो. दर महिन्याला आपले किती ट्रान्झॅक्शन होतात, त्याचं आपल्याला किती कमिशन मिळतं हे पण आपल्याला एका डॅशबोर्डमध्ये मिळतं. ॲज अ रिटेलर म्हणून तुम्ही काम करू शकता. सोबतच तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप पण मिळते. डिस्ट्रीब्युटरचं मार्जिन तुम्हीही मिळू शकता. तुमच्या डाऊनलाईनमध्ये अनेक रिटेलर तुमच्या ओळखीचे असतात, त्यांना पण तुम्ही जोडून AEPS मध्ये कमिशन कमवू शकता. प्रत्येक रिटेलरचा एखादा ओळखीचा मित्र असतो, तो AEPS मध्ये काम करत असतो. तर आपल्याच पोर्टलमध्ये त्याला जर तुम्ही रेफर केलं तर त्याचं कमिशनही तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. प्लॅटफॉर्मच असं जबरदस्त बनवलेलं आहे की तुम्ही सर्व पद्धतीने कमिशन एकाच पॅनलमध्ये मिळू शकता. अँग्युलर 7 टेक्नॉलॉजी तुम्ही कुठेही सर्च करून बघा, सर्वाधिक चालणारी आताच्या काळामधली अँग्युलर टेक्नॉलॉजी आहे. याचा उपयोग कशासाठी होतो आणि पोर्टलसाठी आपण ती अँग्युलर टेक्नॉलॉजी का वापरतो? मित्रांनो, लक्षात घ्या, पाठीमागच्या काळामध्ये AEPS मध्ये खूप सारे ट्रान्झॅक्शन्स फेल व्हायचे. NCPIच्या लिंकवरती मग 8 दिवस, 10 दिवस ते 15 दिवसापर्यंत ते ट्रान्झॅक्शन तसेच पेंडिंग राहायचे. मग काय होतं, याच्यामध्ये कस्टमर तुमचे परेशान होऊन जातात. मग कस्टमरचा जो नंबर असतो, RRN नंबर आपण म्हणतो, तो या सिस्टममध्ये ऑटोमॅटिक त्याचा रिफंड हे इश्यू होतं. स्टेटस टाकायची गरज नाही, कंप्लेंट करायची सुद्धा गरज नाही. 2 ते 3 दिवसामध्ये ऑटो रिफंड होऊन जातात. त्यामुळे काय होतं की कस्टमरचा ताण आपला हा कमी होतो. आता AEPS पॅनल आपण तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे. AEPS पॅनलमध्ये वरच्या साईडला संपूर्ण ऑप्शन दिलेले आहेत. विड्रॉल आहे, बॅलन्स एन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट, कॅश डिपॉझिट, आधार पे आणि वॉलेट सेटलमेंट. एकाच पॅनलमध्ये सर्व ऑप्शन आहेत. त्याच्यामुळे काय होतं, स्विच करण्यासाठी सोपं जातं. आता याच्यामध्ये प्रत्येक दिवसाला सकाळी तुम्हाला 1 टाइम रिटेलरची KYC करणं अनिवार्य आहे आणि त्यासाठी ₹1 तुमचा हा डेबिट होतो. सकाळी एकदाच करायचे, दिवसभर तुम्हाला मल्टिपल टाइम करायचं नाही. चॅनेल 1, चॅनेल 2 हे AEPSचे सर्व्हर्स आहेत. ठीक आहे, आपल्याकडे 3 सर्व्हर्स आता अवेलेबल आहेत. तुम्हाला या ठिकाणी बँक सिलेक्ट करायची आहे. प्रत्येक बँकेचे तुम्हाला AEPS करता येईल, कोऑपरेटिव्ह बँक सोडून. मिनी स्टेटमेंट, आता या ठिकाणी बघा काय होतं, तुम्हाला मी करून दाखवतो. या ठिकाणी समजा आपण बँक निवडली. बँक निवडल्यानंतर आपण कस्टमरचा आधार नंबर टाकतो, मोबाईल नंबर, अमाऊंट. आता हा भरलेला फॉर्म तुम्हाला परत भरायची गरज नाही. डायरेक्ट मिनी स्टेटमेंट घ्या, फिंगर कॅप्चर करा. या ठिकाणी काय होतं, तुमचा वेळ वाचतो. खूप म्हणजे खूप रिटेलरच्या साईडने विचार करून आपण हे पोर्टल तयार केलेलं आहे आणि जवळपास आपले बरेच सारे रिटेलर याच पॅनलमधून विड्रॉल करतात. माहिती देण्याचं कारण एवढंच की आज मार्केटमध्ये बरेचसे पोर्टल आहेत, तांत्रिक सपोर्ट मिळत नाहीये. 8-8 दिवस लोक परेशान आहेत ट्रान्झॅक्शनसाठी फेल झालेल्या, पण त्यांना कोणताही सपोर्ट मिळत नाही. आपल्याकडे कंटिन्यू सपोर्ट मिळेल, आपली टीम असते. ती टीम तुमचं पूर्ण प्रॉब्लेमचं सॉल्युशन करून देते. शक्यतो तर प्रॉब्लेम ऑटोमॅटिकच रिझॉल्व्ह होतात. पोर्टलमध्ये कसलीही बग्स वगैरे येत नाही. ठीक आहे, तर मनी ट्रान्सफरमध्ये पण तुम्हाला 50,000 पर्यंत एका सिंगल OTP मध्ये मनी ट्रान्सफर करण्याची सुविधा आपण दिलेली आहे. तर AEPS पोर्टलमध्ये बस मला एवढंच सांगायचं आहे. आता दुसरी सर्व्हिस बघू, बँक अकाउंट ओपनिंग. बँक अकाउंट ओपनिंग ही आपली सर्वात चांगली सर्व्हिस आहे, जी की कुठल्याही पोर्टलमध्ये आता बँक अकाउंट ओपनिंग सर्व्हिस आलेली नाही आहे. आपल्याकडे तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 बँकेचं अकाउंट ओपनिंग आहे. कोटकचं आहे, इंडसइंड आहे, टाईड, FI, ॲक्सिस बँक आणि एअरटेल पेमेंट बँकचं अकाउंट ओपनिंग आहे. इनिशियल डिपॉझिट सर्वांना आहे, परंतु सगळे अकाउंट हे 0 बॅलन्स अकाउंट आहेत. याच्यामध्ये तुम्हाला व्हर्च्युअल डेबिट कार्ड
आणि नेट बँकिंग हे जागेवरती चालू होतं. फोनपे वगैरे तुम्ही वापरू शकता. कमिशन तुम्हाला काही बँकाचं मंथली मिळतं, काहीचं सेकंड डे तुम्हाला कमिशन मिळतं. रिचार्ज सुविधा आहे, इन्शुरन्स आहे, बँकिंगमध्ये मनी ट्रान्सफर, EPS, आधार पे, डिश कनेक्शनमध्ये पण तुम्हाला 500 ते 600 रुपयापर्यंत कमिशन मिळतं. सेल अर्नमध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड देऊ शकता. क्रेडिट कार्डमध्ये पण तुम्हाला कमिशन आहे. टॅक्स फायलिंग पण आहे. कोणाचं तुम्ही TDS वगैरे रिटर्न करून दिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमिशन मिळतं. बस बुकिंग आहे, IRCTC बुकिंग आहे. बस बुकिंगमध्ये तुम्हाला पण चांगल्या पद्धतीचं म्हणजे 10 ते 15% कमिशन इथं दिलेलं आहे. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी व्हिडिओ थोडा कमी करू आणि फास्ट माहिती बघू. तुम्हाला बघा डाउनलोड सेक्शनमध्ये मार्केटिंग मटेरियल पण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही स्टेटसला हे मार्केटिंग मटेरियल ठेवू शकता आणि तुमच्या ग्राहकांना अट्रॅक्ट करू शकता. तुमच्याकडे कोणकोणत्या सुविधा आहेत. दर महिन्याला इथं काही पोस्टर येत राहतात. तुम्ही हे नक्की डाउनलोड करून तुमच्या स्टेटसला ठेवा. इसेन्शियलमध्ये पण तुम्हाला ID कार्ड मिळतं, लेटर मिळतं, कॅश वगैरे ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा काही पाठीमागं कोविडचा पण प्रकार झालेला होता. तर त्या कोविडमध्ये पण इसेन्शियल लेटर खूप महत्त्वाचं होतं. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळतं. येस बँकेचं सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला CSPना, जे TDSमध्ये वगैरे कामाला येतं. जे TDS एक्झेप्शन असतं त्यामध्ये पण तुम्हाला त्याचा फायदा होतो. पूर्ण सर्टिफाईड आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला येस बँकेचं सर्टिफिकेट मिळत आहे ॲज अ बिझनेस करस्पॉन्डंट एजंट म्हणून. आणि हे सर्टिफिकेट तुमच्या सेंटरवरती लावण्यासाठी तुम्हाला मिळतं. तुम्ही या ठिकाणी Android ॲप्लिकेशन पण डाउनलोड करू शकता. धन्यवाद.